निलंग्यामध्ये गेली 15 वर्ष भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि या 15 वर्षामध्ये निलंग्यामध्ये मूलभूत प्रश्न भारतीय जनता पक्षाला सोडवता आलेले नाही. आजही निलंगा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधांचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो. नागरिकांच्या तक्रारी या काही संपेता संपत नाहीये आणि ज्या आशेनं ज्यांना निवडून दिलं होतं मतदारांचा त्याने भ्रमणरास केलेला आहे. महाराष्ट्रामध्येच आपण जर पाहिलं महायुतीचा कारभार जो महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे तो कारभार देखील हा भ्रष्टाचारानं बरबटलेला आहे. एक दिवस जात नाही असा की भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चर्चा होत नाही. जे सरकारमध्येच आहेत तेच भ्रष्टाचारामध्ये पुढे आहेत आणि तशीच काहीशी अवस्था निलंग्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. निलंगा नगर परिषदेमध्ये असे अनेक प्रकल्प आहेत जिथं मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला असं माझ्या कानावर येत आहे आणि काँग्रेसची नगरपालिका आल्यानंतर त्या सगळ्याच प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य हे निलंग्याच्या जनतेपुढे आणलं जाईल हे मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो. एखादी शासकीय योजना इथं आली की ती योजना देखील काही ठराविक मंडळींनीच ती पूर्ण करायचा ठेका घेतला आणि आता ठेका घेतल्यानंतर त्याच्यानंतर काय होतं मी आपल्याला अधिक तपशिलात सांगायची गरज आहे असं मला वाटत. आणि मग सामान्य माणसाचा विसर सत्ताधाऱ्यांना पडलेला आहे. सामान्य माणसं केंद्रबिंदू मानून राजकारण अलीकडे होत नाही. सत्तेतून पैसा पुन्हा पैशातून सत्ता हेच अलीकडे आपल्याला अनुभवायला मिळतं. आज शहरामध्ये पाणी पुरवठा 8-15 दिवस होत नाही. स्वच्छता हा एक मुद्दा सामान्य माणसाला सातत्याने भेडसावतोय. कायदा आणि सुव्यवस्था याचे 3-13 वाजलेले आहेत. भ्रष्टाचार फोफावलेला आहे. रस्ते नाल्यांची काय अवस्था आहे मी सांगण्याची गरज नाही. आणि एवढा निधी आला, हा आलेला निधी गेला कुठं? निधी तर सामान्य माणसाचा आहे. अलीकडे दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये या निधीचे मालक काही जण झालेले आहेत. आता निधी आता येतो तो फक्त
फक्त असा निधी येत नाही, आता त्या निधीचे मालकही तयार झाले, हे दुर्दैवी आहे. प्रशासनाचे हात बांधलेले आहेत. तर नगरपालिकेमध्ये असतील सीओ, पण त्या सीओला किती अधिकार आहेत हा खरा प्रश्न आहे. आणि खऱ्या अर्थानं लोकशाही जर आपल्याला रुजवायची असेल तर बदल केल्याशिवाय हे शक्य आहे असं मला वाटत नाही. आणि आपल्या माध्यमातून निलंग्याच्या मतदारांना मी आवाहन करू इच्छितो की ही तुमच्या भवितव्याची निवडणूक आहे. निलंग्याच्या नागरिकाची ही निवडणूक आहे. ही काही देशमुख निलंगेकर यांची निवडणूक आहे असं मला वाटत नाही. ती कदाचित सत्ताधारी या निवडणुकीला तसा रंग आणायचा प्रयत्न करतील. देशमुख विरुद्ध निलंगेकर, निलंगा विरुद्ध लातूर वगैरे वगैरे. पण या भूलथापांपासून निलंग्याच्या नागरिकांनी सावध राहिलं पाहिजे. ही निवडणूक निलंग्याची आहे, ही निवडणूक निलंग्याच्या विकासाची आहे, ही निवडणूक निलंग्याच्या नागरिकाची आहे, हे आपण ओळखलं पाहिजे. आणि हे जे मतदान या निवडणुकीमध्ये होणार आहे, हे मतदार हे त्यांच्या शहराच्या विकासासाठी करणार आहे. निलंगा शहराच्या विकासासाठी हे मतदान होणार आहे. आणि हे मतदान निलंगा शहराच्या विकासासाठी जर मतदार करणार असतील तर मग याला न्याय कोण देऊ शकेल याचा विचार मतदारांनी केला पाहिजे. आणि मला विश्वास आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस निलंग्याच्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये कमी पडणार नाही. किंबहुना न्याय देण्याचं कामच काँग्रेस पक्ष करेल ही खात्री मी या निमित्ताने देऊ इच्छितो. जे उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत ते अतिशय प्रामाणिक, होतकरू, लोकाभिमुख, लोकप्रिय, कर्तृत्ववान असे उमेदवार दिलेले. जातीय समीकरण किंबहुना ज्याला अलीकडच्या काळामध्ये आपण सोशल इंजिनिअरिंग हा जो शब्द प्रयोग आपण करतो, सोशल इंजिनिअरिंगचा सुद्धा एक उत्तम नमुना निलंगा नगरपालिकेच्या उमेदवारांमधून आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून मला आनंद आहे की या सगळ्याच उमेदवारांना भेटल्यानंतर आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मला असं जाणवत आहे की ते आत्मविश्वासानं या निवडणुकीला सामोरं जात आहेत. आणि खरं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर मला विजय दिसतोय हे मला प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे. सुरुवात ही अतिशय दमदार काँग्रेस पक्षानं केली आहे. उमेदवारांची निवड करण्यापासून एक संघपणे या निवडणुकीला आम्ही सगळे सामोरे जाणार आहोत. अजित नाईकवाडे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या पक्षाची सूत्र गेली काही वर्ष ते सांभाळत आहेत. हमीद शेख हे अल्पसंख्याक समाजाचे एक अनुभवी व्यक्तिमत्व आणि त्यांच्या समवेत आमचे सगळे इतर सहकारी. सगळ्यांचीच मला नावं घेता येतील पण मी त्यांची नावं घेऊन आपला अधिक वेळ घेऊ इच्छित नाही. त्यामुळे ते सारेच
एकजुटीनं या सगळ्या कामामध्ये ते लागलेले आहेत. आपले खासदार डॉक्टर शिवाजी काळगे ते लातूरचे खासदार जरी असले तरी ते मूळ निलंग्याचे, त्यामुळं माझ्यापेक्षा जास्त लक्ष त्यांनी द्यायचं ठरवलंय. आणि लोकसभेला निलंग्यातून मताधिक्य राहिलं, विधानसभेला निलंग्यातून मताधिक्य राहिलं, तेव्हा निलंग्यानं नेहमीच काँग्रेसची साथ दिलेली आहे. आणि यावेळेला सामान्य माणसं आता या सगळ्या व्यवस्थेला कंटाळलेली आहे. आणि म्हणून काँग्रेसचे दिवस म्हणजे आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकरांचे दिवस असतील, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे दिवस असतील, आदरणीय शिवराज पाटील साहेबांचे दिवस असतील, ते दिवस आठवले तर अलीकडे जे चाललंय हे पाहिल्यानंतर मन सुन्न होतं, दुःखी होतं. आणि म्हणून लातूरची एक संस्कृती राहिलेली आहे, निलंग्याची एक संस्कृती राहिलेली आहे. तर त्याला अनुसरूनच आमची भूमिका या पुढे आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाऊ. अजूनही मला असं वाटतं की अर्ज मागे घेण्याचे काही दिवस राहिले, काही दिवसानं चिन्ह वाटप होतील, उमेदवाराची अंतिम यादी लवकरच प्रसिद्ध होईल, त्याच्यानंतर प्रचाराची रणधुमाळी अधिक बळ धरेल. आणि या प्रचाराच्या काळामध्ये निलंग्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत हा संदेश घेऊन आम्ही जाणार आहोत. आणि मला जे दिसतंय की निलंग्यामध्ये आता त्यांना बदल हवा आहे. आणि निलंगेकर आता मला सोडून तुम्ही सगळेच निलंगेकर आहात, नाही का? म्हणजे निलंग्याचा नागरिक म्हणजे निलंगेकर, त्यामुळे मला सोडून तुम्ही सगळेच निलंगेकर आहात. त्यामुळे निलंगेकरांची ही निवडणूक आहे आणि निलंगेकर योग्य निर्णय घेतील. आणि या निवडणुकीमध्ये सामान्य निलंगेकराचा विजय हा आमचा दृष्टिकोन आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध होईल, प्रत्येक प्रभागाचा एक जाहीरनामा होईल, शहराचा एक जाहीरनामा होईल. हे सगळं वेळोवेळी आम्ही आपल्या पुढे आणू. तेव्हा आजच्या दिवशी एवढंच. आपले काही प्रश्न असतील तर यासाठी मी ही पत्रकार परिषद खुली करतो. बाबा, आपण सांगितलं की बाबा विकास करण्यासाठी निलंगा नगरपालिकेमध्ये तुम्ही कर्तृत्ववान उमेदवार दिले. विकासाची व्याख्या आपल्या माध्यमातून कशी? विकास हा सामान्य माणसाला जो अभिप्रेत आहे, सामान्य माणसाला आपल्या घरासमोरचा रस्ता, नाली, पिण्याचं पाणी, स्वच्छता, आरोग्य, दिवाबत्ती, सुरक्षा, पर्यावरण, शिक्षण, ह्या सगळ्या एखाद्या नगराच्या गरजा असतात. त्यामुळे त्या गरजा पूर्ण करणं ही आमची महत्वाची भूमिका असते. हे तर मूलभूत सुविधा आहेत, ते तर पुरवल्याच पाहिजे. मात्र यापुढे विकास म्हणणे त्याची व्याख्या काय असणार आहे? नगराचा विकास म्हणजे या पलीकडं मूलभूत गरजा ज्या असतात, या व्यवस्थाच पुरवणं, याकडे आपल्याला अधिक लक्ष द्यावं लागतं. आणि त्याच्यानंतर मग शहरामध्ये क्रीडांगणं विकसित करणं, बागबगीचे विकसित करणं, शाळा कॉलेज विकसित करणं, परिवहनाच्या व्यवस्था विकसित करणं, ह्या सगळ्या बाबी आहेत की जाहीरनाम्यामध्ये येतीलच. आणि आपण महाविकास आघाडीमध्ये मंत्री होता, तर निलंग्यासाठी ठळक काही निधी दिलेला आठवतोय आपल्याला? किती निधी दिला?
निलंगेसाठी? त्याचे आकडे आता माझ्याकडे नाहीत, पण मला असं वाटतं की महाविकास आघाडी सरकार असताना सुद्धा लातूर जिल्ह्याला विकासाचा निधी हा त्या काळातही मोठ्या संख्येनं दिला. आणि एक मला दाव्याने सांगता येईल, महाविकास आघाडीच्या काळामध्ये जो जिल्ह्याला निधी आला त्यात भ्रष्टाचार झाला नाही. अलीकडे आता काय होतंय हे तुम्हाला माहिती. निलंग्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था जे तुम्ही उल्लेख केला किंवा भ्रष्टाचार पालिकेचा ही जे घटनाक्रम आहे कमीत कमी 5 वर्ष आणि प्रशासक ते 5 वर्ष असा एक ही तुमच्या पक्षातर्फे असं कुठं आंदोलन किंवा जे लोकांच्या नियंत्रणाचं किंवा पाठबळ घेऊन असं कुठलंच काही घडलेलं नाही. त्याबाबत काय आंदोलन अधिक झाली. अनेक मुद्दे पक्षाच्या वतीनं करण्यात आले आहेत. आणि मला असं वाटतं की हे सगळे मुद्दे गेली अनेक वर्ष पक्षाकडनं, पक्षाच्या नेत्याकडनं, कार्यकर्त्याकडनं समाजापर्यंत घेऊन जाण्याचा त्यांनी प्रयत्न सातत्याने केले. आणि नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये त्याचं प्रतिबिंब तुम्हाला मतदानातून दिसेल याची मला खात्री आहे. निलंगा नगरपालिकेमध्ये काँग्रेसमध्ये 2 गट पडले, तर त्या एक गटाची नाराजगी अद्यापही निघालेली नाही असं दिसून येते. आज तुम्ही निलंग्यात आला, पण इथं काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकरही उपस्थित नाही. आणि त्यांच्या गटाचे म्हणण्यापेक्षा त्या कार्यकर्त्याचे 23 फॉर्म अपक्ष म्हणून ठेवले. मग ते त्यांची मंडळणी करून त्यांची समजूत काढून परत घेणार का? त्यांनी जर आव्हान दिले एक पर्यायी पॅनल काँग्रेसमध्ये, त्यावेळेस तुम्हाला ती निवडणूक जड जाणार होती. कारण मताचं विभाजन होईल काँग्रेसचे जास्तीत जास्त. मला असं वाटतं की आणि ते आज येतो उपस्थित का नाही? ते तुम्ही त्यांना प्रश्न केला पाहिजे. आणि कदाचित ते व्यस्त असतील किंवा मी आयत्या वेळेला आलो, त्यांना पूर्वकल्पना देण्यास अवधी मिळाला नसेल म्हणून कदाचित ते आले नसावे. पण तो मुद्दा फार तसा म्हणजे आजच्या या भेटी दरम्यान त्याला काही म्हणजे अचानक मी आलोय आणि अचानक मग आपल्याशी साधावी असं ठरलं. जे उमेदवार काँग्रेस पक्षाने निश्चित केलेले त्याची एक प्रक्रिया आहे. काँग्रेस पक्षानं जिल्ह्याला प्रभारी नेमला, निलंग्याला शहराला प्रभारी नेमला, मुलाखती घेतल्या. त्या मुलाखती घेतल्यानंतर त्या मुलाखतीतून या उमेदवारांची निश्चिती झाली. त्यामुळं हे उमेदवार जे आहेत हे काँग्रेस पक्षाचे आहेत. याला गटातटाचं स्वरूपात घेऊ नका. कारण हे जे सगळे उमेदवार आहेत ते काँग्रेस पक्षाचे आहेत आणि काँग्रेस पक्षामध्ये जे सगळे कार्यरत आहेत त्यांचे सुद्धा हे उमेदवार आहेतच. त्यामुळं हे असं म्हणता येईल का हे माझे उमेदवार आहेत किंवा त्यांचे उमेदवार आहेत किंवा आणखी कोणाचे डॉक्टर शिवाजी काळग्यांचे उमेदवार आहेत असं नसतं. आम्ही सगळे काँग्रेस पक्षाचे म्हणून काम करतो. कसं असल्यावर ती 23 माघारी घेतील ना. तुम्ही ज्यांना ईबी फॉर्म तुम्ही काय दिला, म्हणताय मला त्याची कल्पना नाही. मी अधिकृत 23 काँग्रेस लोकांना तुम्ही पक्षाचे ईबी फॉर्म दिला. हो. हा? जागा किती आहे? 23च आहे. 23च देतात. दुसरे 23 आणखी आहेत. निलंगेकर गटाचे 23 23 उमेदवार आहेत. त्याची मला कल्पना नाही. नाही ते काळगे साहेबांसोबत ती झाली त्या दिवशी दंड थोपटला. ते त्याची कल्पना मला नाही. आपण काँग्रेस पक्षाची प्रक्रिया पूर्ण करून उमेदवाराची निश्चिती झाली. अजित मला असं नाईक वाटतं की तेच अधिकृत आहे. मग अजित नाईकवाडीवर अन्याय झाला वाटत नाही का आपल्याला? असं आहे की पक्षामध्ये ही अशी जी परिस्थिती तुम्ही ज्याचा उल्लेख करताय ह्या परिस्थिती उद्भवतात. पण पक्षाचा कार्यकर्ता म्हणून एकदा पक्षाने निर्णय दिल्यानंतर बरं कुठलाही पक्ष जेव्हा निर्णय घेतो त्याचे अनेक पैलू असतात, अनेक बाजू असतात. त्यामुळं मला असं वाटतं सर्वकष विचार विनिमय करून जेव्हा आपण एक उमेदवार किंवा उमेदवाऱ्या आपण
देतो. ते अजित गायकवाडे सक्षम नव्हते का? होते. अजित गायकवाडेंनी मेहनत घेतली नव्हती का? घेतली होती. त्यामुळं अन्याय झाला, न्याय झाला याच्या पलीकडे जाऊ पक्ष आणि संघटना आपल्याला जी भूमिका देईल ती भूमिका स्वीकारून आपल्याला पुढे जावं लागतं. आणि मला असं वाटतं त्याची कल्पना सगळ्यांना आहे. आणि अजित गायकवाडे हे सगळ्यांना बरोबर घेऊन जात आहेत. त्याबद्दल त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. शेवटी विजयाचे शिल्पकार उद्या तेच राहणार आहेत याची देखील आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे एक संघ म्हणून आपण काम करतो. कोणीतरी कुठली तरी भूमिका ही बजावायची असते. त्यामुळं सामान्य माणूस मी जे म्हणालो, आम्ही जर आपसातच जर म्हणजे भांडण पडणार नाही मी, पण असा जर विचार आम्ही आपसातच करत राहिलो तर मग सामान्य माणसाचा विचार कोणी करायचा? तुम्ही आता म्हटलं की मला याच्याबद्दल कल्पना नाही. आपण एक मराठवाड्यातलं खूप मोठं राजकीय प्रस्ताव जर वर्तमानपत्र किंवा जर बातम्या बघत असाल तर गेल्या 17 तारखेपासून रोज बातम्या निलंग्याच्या येतात. तर माहीत नाही म्हणणं की किती पट म्हणजे नाही, तुम्ही 23 हा आकडा आणला याची कल्पना नाही मला. 23 आहे तिथं. हे तुम्ही सांगतास, मला कल्पना नाही. तुमच्या आणि- कार्यकर्त्यांना कल्पना आहे, अजितरावांना आणि- कल्पना आहे, अभयदादांना आणि कल्पना आहे. नाही, आता ही चर्चा असेल, चर्चा काही असतात. त्यामुळं आधी अशोक पाटील सुद्धा त्या प्रक्रियेत होतेच. अगदी आमच्या काँग्रेस पक्षाच्या राज्याच्या मुख्यालयापासून ते अगदी म्हणजे तहसीलच्या कार्यालयापर्यंत जे अर्ज भरावे लागतात, अशोक पाटील निलंगेकर त्या प्रक्रियेत कायम राहिलेलेच आहे. तुम्ही सोशल इंजिनिअरिंग प्रभाग 7 एक उदाहरणादाखल देतो. अनेक प्रभागात चुकीचे नौके उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेले, ज्यांनी काँग्रेस पक्षात एक दिवस बी काम केलं नाही. एका सेवानिवृत्त कर्मचारी रेस्ट हाऊसचा शिपाई जाफरचा मुलगा काँग्रेस पक्षानं उमेदवार दिले. आणि त्याच वार्डामध्ये माजी नगराध्यक्ष सुनीता दयानंद स्वप्ने यांचं कार्य आहे. त्यांनी 2.5 वर्ष चांगलं काम केलेलं, विकास केलेला आहे. त्यांच्या वार्डामध्ये नौका उमेदवार देण्याचा उद्देश काही सोशल इंजिनिअरिंग आहे का? मत कशामुळे देऊ लोकांनी मला असं वाटतं काँग्रेसला? कशामुळे देऊ मत? नौक्या उमेदवाराला का बरं देऊ? पक्षाचा कार्यकर्ता नाही तो. मला असं वाटतं की या सगळ्या एकाला मी नाव उमेदवारांना- गेलो नौका उमेदवार म्हणलो, दुसरा कार्यकर्ता काँग्रेसला मिळवणी का तुम्हाला? का वार्डच मध्ये हे नाही कार्यकर्त्याचा उत्तर आहे. काँग्रेस पक्षाच्या बद्दल आपल्या तीव्र भावना आहेत हे मला लक्षात. सोशल इंजिनिअरिंग आहे. काँग्रेस पक्षाबद्दल आपल्या असलेल्या ज्या तीव्र भावना आहेत त्या मला लक्षात आल्यानंतर आपल्याबद्दल मला खूपच म्हणजे आपलं कौतुक करावं लागेल. हा, खऱ्या अर्थानं. पण मुद्दा हा आहे की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये उमेदवारांची जी निवड केली, नौका उमेदवार म्हणजे मग त्यांना उमेदवारी देऊ नये का? कार्यच केलं नाही त्या पक्षात त्यांना. इलेक्टेड मेरिट, सोशल इंजिनिअरिंग. सिद्ध होत आहे का? भैया आता वेळ कमी आहे, कालावधी कमी आहे. प्रचार यंत्रणा कशी राबणार? कारण समोरचे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे. मात्र अजून आपली सुरुवात झाली नाही. म्हणजे जाहीरनामा असेल, लोकप्रतिनिधी असेल, मला असं वेळ वाटतं कमी अजून आहे. वेळ कमी आहे. पण आमचे जे उमेदवार आहेत हे 3, 4, 5 वेळेस त्यांच्या प्रभागामध्ये मतदारांच्या भेटी त्यांच्या पूर्ण झाल्या तुम्ही आमच्या उमेदवाराच्या. आणि पक्षाच्या संदर्भामध्ये जेव्हा जाहीरनामा आहे किंवा इतर ज्या बाबी आहेत त्या आता येतील. आमदार तुम्ही- समाज म्हणतात की अमित देशमुख म्हणजे बाबळगावची आणि निलंग्याची लढाई आहे आणि त्यामुळे त्याचा स्वाभिमान राखण्यासाठी म्हणजे निलंग्याचा स्वाभिमान राखण्यासाठी भाजपला मतदान करण्यासाठी आवाहन करतो. या निवडणुकीला तुम्ही एवढं कमी नका लिखू. निलंगा शहराची ही निवडणूक आहे. निलंग्यातल्या सामान्य निलंगेकराची ही निवडणूक आहे. त्यामुळे मी काय ते काय
तुम्ही आपण कार्यकर्त्याची स्वतःला एवढं महत्व का देतो? कार्यकर्त्याची निवडणूक आहे, नेत्यांचं नाव तुम्ही समावेश करता येईल. नाही, त्यांनी म्हणजे एवढं महत्व स्वतःला का देतायत ते, हा माझा प्रश्न. निलंगा नगर, आता तुम्ही एक आरोप केला की निलंगा नगर परिषदेमध्ये 8 दिवसाला एकदा पाणी येतं. तर हे दादांचं खोट आहे. 1 दिवसात 2 दिवसात पाणी येते. उन्हाळ्यामध्ये सुद्धा भरपूर पाणी आलेलं आहे. निलंगा त्या बाबतीत सुखी आहे पाण्याच्या बाबतीत. उलट परिस्थिती लातूरची आजही आहे. लातूरला एक इतिहास आहे की रेल्वेनं पाणी आणलेलं नाही. मग तुम्ही हे निलंग्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे नाहीत का? किंवा लातूरची राजकीय जेव्हा आकसापोटी निवडणूक केलेली आहे. लागेल, तेव्हा तो प्रश्न तुम्ही मला विचारा. आता निवडणूक ही निलंगा नगर परिषदेची आहे आणि तुम्ही जर म्हणत असाल की 1-2 दिवसाला पाणी येतं, मला असं वाटतं की तुम्हाला निलंग्यामध्ये फेरफटका लगावून नागरिकांना विचारावं लागेल खरंच की तुमच्या घरामध्ये किती पाणी दिवसाला येते. तुम्ही म्हणताय. आम्हाला जी माहिती वारणात मिळते, राहिली गोष्ट अनेक ठिकाणी 8-8 दिवस पाणी येतं. राहिली गोष्ट कचऱ्याची. तर लातूरला फेरफटका मारला तर त्याच्यापेक्षा निलंगा स्वच्छच आहे. लातूरची कुठे निवडणूक आहे? नाही, एक सांगलोय तुम्हाला. नाही, तुम्ही नाही, ते लातूरचं नंतर सांगा ना नेतृत्व मला. करता. तुम्ही जिल्ह्याचं पण नेतृत्व भाजपचे करता. आमदार म्हणतात की पत्रकार परिषद ही निलंगा नगर परिषद निवडणुकीची आहे. तुम्ही लातूर नगर महानगरपालिकेची जेव्हा निवडणूक लागेल तेव्हा भ्रष्टाचाराचा विषय- लातूरला येऊन मला प्रश्न करू शकता. नाही, भ्रष्टाचाराचा विषय आपण राज्य पातळीवरून करतच आलोय ना. ती जी राज्य पातळीवरचे जरी विषय असले तरी निलंग्याला निधी कुठून येतो? कुठून येतो? मग त्यांचं असंच म्हणणं आहे. महाराष्ट्र शासनाकडे येतो ना? भाजपच्या भैयासाहेब असं म्हणणं आहे. महाराष्ट्र शासनाकडे येतो. मग तुम्ही महाराष्ट्राची तर चर्चा होणारच, कारण त्या धोरणाअंतर्गतच निधी सगळीकडे चाललेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, आरोप आहे स्पष्ट की 1 कोपलं खडी टाकाय सुद्धा निधी माननीय अमित देशमुख यांच्या काळात मिळालेला नाही निलंग्याला निलंग्याला. असा स्पष्ट आरोप आहे त्यांचा. ते आम्ही त्याचं तपशील आम्ही देऊ. निलंगा नगर जोपर्यंत इथं 2 काँग्रेस एक होत नाहीत तोपर्यंत काँग्रेसचा इथं निभाव ऑन द रेकॉर्ड बोलतो सर, ऑन द रेकॉर्ड की इथं जोपर्यंत 2 गट सरळ पडलेले आहेत. तुम्ही जरी किती नाकारत असलो तरी 2 गट इथं पडलेले आहेत. मग त्यांची दिलजमाई तुम्ही करणार का? ते राहिलेले अपक्ष 23 काढणार का? तुम्हाला एक सांगतो सर, राज्यामध्ये तुम्ही तुमच्या निवडणुका असला की युती करता सगळ्या पक्षासोबत. इथं काँग्रेसमध्ये एकाही पक्षाची युती नाही आणि तुम्ही काँग्रेसमध्येच काँग्रेसच्या लोकांना तिकीट देत नाही. मग हा सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय आहे. हे राज्यातच धोरण असं ठरलंय की आघाडी करायची नाही याचे सारे अधिकार स्थानिक पातळीवर दिले. आमचे जे सहकारी आहेत यांनी शहरामध्ये परिस्थितीचं अवलोकन करून त्यांनी निर्णय केला. तुम्ही माझ्या सहकार्याला विचारू शकता की एखाद्या तरी उमेदवाराला तिकीट द्या किंवा देऊ नका म्हणून माझा फोन आलाय का? नाही, इथं असं चर्चा एकच वेळ आलेला नाही. तुम्ही त्यांना विचारू शकता माझ्या परस्पर. म्हणजे फक्त म्हणजे काय नाईकवाडे सोडून, नाही सगळ्यांना कारण त्याच्या अगोदर काय सुरुवातीला संमती होतीच की त्यांना. नाही तो पक्षांतर्गत जी बाब आहे किंवा चर्चा आहे नाही साहेब, असं चर्चा ती आहे. मी तुमच्या प्रश्नाकडे येतो मी. त्याच्यामुळं तुम्ही जो प्रश्न केला की इथं का आघाडी केली नाही, तो स्थानिक पातळीवर आम्ही अधिकार दिले आणि ही प्रक्रिया पक्षानं विहित केलेल्या नमुन्या अंतर्गतच पूर्ण झालेली आहे. तेव्हा मग निलंगा असेल, औसा असेल, उदगीर असेल, अहमदपूर असेल, रेणापूर असेल, सगळीकडे अशा पद्धतीनंच ह्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळं कुठेतरी कोणाचा तरी दखलंदाज होतो वगैरे असं म्हणणं चुकीचं आहे. भाजपने ठराविक लोकांना इथं गुत्तेदारी दिली असं तुम्ही म्हणताय, काही लोकांना. पण काँग्रेसने गुत्तेदारालाच तिकीटं दिलेली आहेत. जे इतर आता निवडणुकीमध्ये आहेत ते गुत्तेदार आहेत. निवडणुकीमध्ये लोकांपुढे जातील, लोक निर्णय घेतील. अखंड 40 वर्षांचा प्रवास, जनतेचा विश्वास, लोकशाहीचा श्वास. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचारांना फास, आधुनिकतेची धरून कास. दैनिक मराठवाडा नेता
जे लातूरात तेच नांदेड, बीड, हिंगोली, धाराशिवसह महाराष्ट्रात आणि देशात सर्वांचा चाहता मराठवाडा नेता YouTube, Facebook सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.